नमस्कार. नमस्कार. आपलं नाव, गाव आणि तालुका पण सांगा. माझं नाव किशोर बाबुराव डोईफोडे, गाव नारायणखेड, तालुका देऊळगाव. आजची तारीख आजची तारीख किती आज? 3 तारीख 3 तारीख 3 सप्टेंबर सॉरी ऑक्टोबर 3 ऑक्टोबर 2025 बरोबर. हो. आपण व्हिडिओ याच्यासाठी बनवू लागलो, मला वाटतं 8-10 दिवसापूर्वी तुम्ही काहीतरी औषध दिलं होतं मी हो. तुम्हाला, अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप काहीतरी म्हणण्यापेक्षा मला ते अल्ट्रासीड. अपेक्षा आहे की शेतकऱ्याचं तोंडून नाव यावं म्हणून मी शेतकऱ्यांना विचारतो बऱ्याचदा, पण शेतकऱ्याच्या लक्षात राहत नाही, कारण ते 50 औषधं सोडत राहतो, त्याच्यामुळे शेतकऱ्याला काहीच आयडिया राहत नाही. अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप दिलं होतं आपल्याला, बरोबर. तर त्याचे तुम्हाला परिणाम चांगले वाईट काय दिसले ते एकदा सांगा. बरं, ठीक. हां, जेव्हा आपण सोडलं नव्हतं औषध तेव्हा पूर्णपणे याच्यापेक्षाही जास्त पिवळा झालेला आमचा प्लॉट होता, बरोबर. आज आम्हाला ग्रेनरी बी तेवढीच भेटली. ग्रेनरी पेक्षा आपण कोमच काढू एक पहिलं उपटलं होतं आपण, आम्हाला पांढरं मूळ बी चांगलं भेटलं. हा. आणि येणारे जे फुटवे आहेत हा, हे अपेक्षेपेक्षा आम्हाला दरवर्षीपेक्षा जास्त चांगले भेट. हा. आणि सड लागले होते आमच्या शेतात, तर सड जागेवर थांबून सड जागेवर थांबली. महत्वाचा विषय आपला सड जागेवर थांबली. शेतकरी मित्र, हे तुम्ही याच्यातून फुटवे बघू शकता, मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि याला पांढरी मुळी जी तुटली बरीचशी खाली, आणि हे बघा फुटवे, पांढरी मुळी आणि झाडांची ग्रोथ वाढली. डोईफोडे साहेब, तुम्हाला मी पुन्हा एकदा बोलतो, राहू द्या, पुन्हा एकदा सांगतो, काय माहितीये का, हा व्हिडिओ 1000-1500 लोक पाहत नाही, 2, 3, 4, 5,000 लोक आणि महाराष्ट्रात पाहतात, महाराष्ट्राच्या बाहेर पण पाहतात. तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो, आणि आपण मला वाटतं 2 तासापासून 8:30 वाजल्यापासून आता 10:30 वाजता आपण सोबत आहे. तर ही गोष्ट करू नका. मी तुमच्या सोबत जे पद्धतीनं बोलतो, तुम्हाला हे लक्षात आलं असेल की माझा नेमका उद्देश काय हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. मग जर माझा उद्देश तोच असेल तर तुम्ही शेतकऱ्याला कुठली गोष्ट खोटी बोलू नका. त्याचं कारण असं आहे, 5,000 जर 5 लोकांनी जरी कदाचित औषध घेतलं तर ते फसतील तुमच्या एका खोटं बोलण्यामुळं. जर तुम्हाला खरेच रिझल्ट असतील तरच हो म्हणा, इव्हन हो म्हणू नका. काळेसाहेब आता एवढं लांबून आले, तुमच्या देऊळगाव महिला आले, मी आता 100-150 किलोमीटर दूर आलोय म्हणून खोटं बिलकुल बोलू नका. तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे. मी पोट तिडकीनं बोलत असतो, नुसतं व्हिडिओमध्येच नाही बोलू लागलो. मी तुम्हाला सकाळपासून पोट तिडकीनं सांगू लागलो की आपण शेती कशी करायला पाहिजे, आपण खर्च कुठं वाचवायला पाहिजे, आपल्या पिकांनी ग्रोथ कुठं होईल, कशी होईल, याच्यावर आपण चर्चा केली. तर त्यामुळेच सांगतो की खोटं नका बोलू, तुम्हाला रिझल्ट असतील तरच हो म्हणा. सर, आता मी जवळपास 14 वर्षापासून शेती करतोय. बिलकुल. तर मी असे बरेच साहेब लोक आले, त्याने मला सांगितलं बा तुम्ही वापरून पहा, हे करा ते करा. आणि व्हिडिओ बी बघतो मी 4-6 वर्षापासून. तर मी समजा सांगतात सगळे की आमचे असे रिझल्ट आहे, तसे रिझल्ट आहे. 4 दिवस 8 दिवसाच्यावर आम्हाला सडसाठी रिझल्ट भेटला नाही. बिलकुल. आणि तुमचे 2च औषधांना आम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या. मी शेतकऱ्याला खोटं याच्यामुळे बोलणार नाही, कारण मी शेतकऱ्याचे खोटे व्हिडिओ पाहूनच मी आतापर्यंत फसलो. त्याच्यासाठी खोटं नका. आमच्याकडे एक साहेब आले होते, ते नावाला सांगितलं होतं, तुम्ही फक्त एक काम करा, तुमचा प्लॉट चांगला, आम्हाला बॅनर लावू द्या, आम्ही तुम्हाला 10,000 देऊ. फक्त बॅनर लावायचे, तुम्ही सांगायचं बा आम्ही याचे प्रोडक्ट सोडले. तर मी त्याला स्पष्ट नाही सांगितलं, कारण मी तसा फसलेलो आहे. म्हणून मी शेतकऱ्याला हा संदेश देईन की याच्यात फसवेगिरीचं काहीच नाही. हा, शेतकरी मित्र, डोईफोडे साहेब, आपण यांच्या गावामध्ये 3-4 प्लॉटला औषधं दिलेले, प्रत्येकाला जवळजवळ रिझल्ट आलेत. आपले ते त्या काकांना तर माझा मुजरा आहे की ते इतके हुशार आहेत औषधींच्या बाबतीत. आणि शेतकरी मित्र, तुम्ही कधी येऊन विचारा, आपल्या गावाचं नाव नारायणखेड. काकाचं नाव काय? अर्जुन डोईफोडे. अर्जुन डोईफोडे. इतका हुशार माणूस आहे की मी पुन्हा एकदा त्या काकांना मुजरा करीन. वयस्क व्यक्ती आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. आणि मला त्या दिवशी ते काढून देत होते की मला जैविक नको, ऑर्गॅनिक नको, मला काहीच नको, मला काहीच नको. जर ब्रँड असेल तर बोला. तर आपण त्यांना टोमॅटोवरती व्हायरससाठी औषध दिलं. आणि त्या काकांनी मला 2 वेळेस फोन केला, स्वतःहून फोन केला मित्र हो, की आमचा व्हायरस थांबलाय आणि तुम्ही पण बघताय 10 दिवसापासून प्लॉट शांत आहे. आता ज्या व्यक्तीचा एवढा अनुभव असताना ती व्यक्ती आपल्या औषधांना खुश झाली आणि 2 वेळेस फोन केला, नाही तर ती व्यक्ती ब्रँड शिवाय कुठलंही काही वापरत नाही. आणि तुमच्याही टोमॅटोला आपल्याला तो फरक जाणवला. मी म्हणजे आमची जी जाते टोमॅटोची, ते वर फुगवून होत नाही, आणि वर सेटिंग बी चांगली. आता आमच्या जास्त पाऊस पडून धुई बी आली होती, तरी बी जो 5-10चा 8चा जो गुच्छ आहे टोमॅटोचा,
तो तेवढा आणि तेवढा शेड झाला. आहे तिथं सेट झाला, हो. फुलगळ झाली, फुल ड्रॉप नाही झालं. शेतकरी आणि फुगवण बी तेवढीच चांगली झाली. फुगवण चांगली झाली. म्हणजे जे खालचे फळ 45 दिवसात फुगले, हे लागल्यावर आपल्याला सोडून आता 10वा दिवस आहे, तर 10व्या दिवसातच त्यांना साईज धरली, सुरू केलं. हा शेतकरी मित्र, आपण टोमॅटोवर मिरचीवर काम करतोच आहे. आता सध्या आपण आल्यावर काम करतोय आणि आल्याच्या सडसाठी औषध देतो. सडसाठी देत असताना त्यांना ग्रीनरी वाढते, स्टंप वाढतात, मुळ्या वाढतात, भरपूर काही फायदे त्याचे होतात. आपण ते फायदे होतात त्या फायद्यावर बोलतोच, नेहमी बोलत आलो. मी प्रोडक्टवर बोलतो. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघता की मी प्रोडक्टवर जास्त बोलत नाही, किंवा आपण सकाळपासून आतापर्यंत प्रोडक्टवर चर्चाच केली. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की कुठेतरी प्रामाणिकपणानं असं वाटतं की तुमच्यासोबत जे बोलणं झालं की शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पन्न काढावं. मी तुम्हाला बोललो की आल्याचं उत्पन्न 1 लाख रुपयाचं निघतं 100 क्विंटल, आणि 40,000तही 100च क्विंटल निघतं. मी हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे की बऱ्याचशा लोकांना याच्यापासून त्रास होतो, पण शेतकरी मित्र कुठेतरी सुधरा. काय झालं की आपण शेती करत असताना शेतीकडे करायची, बाजूवाल्यांनी हे दिलंय म्हणून मी ते देतोय, ते करत बसू नका. आपल्याला कुठं कशानं फायदा होईल तेवढंच करा. भूक लागली तरच जेवा. इव्हन आपण भूक लागल्याच्या बगैर जेवत नाही, बरोबर. मग झाडही आपल्याला कळतं ना झाडांमध्ये काय आहे काय नाही. आता तुमच्या त्या मित्रांनी आऊ थाकलं, मी सांगितलं होतं आऊ थाकू नका, बरोबर. आऊ थाकू नका. आता त्याचे परिणाम त्यांना आता नाही, 2-4 दिवसात अजून दिसणार. बिलकुल. मी शेतकरी मित्र एवढं कळकळून सांगतो. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, कर्नाटकच्या व्हिडिओमध्ये हे दाखवलं की तिथं कुठल्याही प्रकारची शेतीची मशागत होत नाही, तरी ते शेतकरी 300, 350, 400 पर्यंत ॲव्हरेज काढतात. बरं, त्यांच्याकडे कुठलंही ठिबक नाही, तरी ते ॲव्हरेज काढतात. मग आपणच का नाही? आपण कुठं चुकतोय ते तरी शोधा, किमान शोधण्याचा प्रयत्न करा राव. मी वारंवार पोट तिडकीनं बोलतोय की आपण कुठं कमी पडतोय ते शोधण्याचा प्रयत्न करा. आता तुमची जमीन अशी की त्यात आलं उपटताना निघून नाही लागलं, म्हणजे एवढी चिकट आहे, आणि त्यातही तुमच्या मालाचा हा परिणाम तुम्हाला दिसतोय, बरोबर. आपण औषधाला थोडा वेळ बाजूला ठेवू, पण आपण जे कामं करतोय शेतामध्ये, किंवा आपण काय करतो आणि कसं करतो याच्याकडे एकदा प्रॉपर लक्ष द्या. नुसतं करायची म्हणून शेती बिलकुल करू नका. देण्याची गरज आहे, कारण आम्ही स्वतः पाहतो ना की दुसऱ्यानं काय केलं तेच आम्ही करायला लागलो. ते करूच नका. माझा प्रामाणिक सल्ला आहे. मी तुम्हाला हे बोलतच आलोय की मी काय करतो म्हणून तुम्ही करू नका, किंवा मी सांगितलं म्हणून तर बिलकुलच करू नका. का तर मला पैसे कमवायचे, माझी काही सेवाभावी संस्था नाहीये. मी पैसा कमवायलाच तुमच्याकडे येतो. मला माझा संसार चालवायचा आहे, माझे लेकर आहे, बरोबर, माझी बायको आहे, तिचे नखरे उचलायचे, आणि हे कुठून उचलणार मी? तुमच्याच पैशातून. माझ्याकडे घरी गांजाची झाडं नाही. जर मी तुम्हाला म्हणतोय ना गांजाची झाडं, तर माझ्या घरी आपण नाहीये का 2 नंबर मी घरी करत नाही. मी पैसा कमवतोय तुमच्याकडून, पण तो पैसा द्यायचा की नाही द्यायचा हे तुम्हाला ठरवायचंय. मी येईल, चॉकलेट देईल, बरोबर, मी तुम्हाला गोड बोलल, मी व्हिडिओ बनवल, या सगळ्या गोष्टी करल, तो माझ्यासाठी. अहो, पण तुमच्यासाठी मी वारंवार तुम्हाला बोलत आलो की तुमच्यासाठी कोणीच वाली नाहीये. मग तुमचा वाली कोण? तुमचे वाली तुम्ही स्वतः आपल्याला स्वतःलाच करावं लागेल, स्वतः सगळ्या गोष्टी, बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही स्वतः याचं निरीक्षण कराल, यात बघाल की कशानं काय होतं, कशानं आपल्याला खर्च कमी होईल, कशानं उत्पन्न जास्त मिळेल, या गोष्टीचा ज्यावेळेस तुम्ही विचार कराल त्यावेळेस तुमची नक्कीच प्रगती होईल. मी तुम्हाला सांगितलं की राजे हो, तुम्ही नगदी पैशानं औषधं घ्या, हे पण मी बोललो. का बोललो? की उधारीत तुम्ही लंबे जातात. उधाऱ्या बंद करा. कुठेतरी तुम्ही हकनाक दुकानदार कंपनीला दोष देऊच नका. हा दोष सर्वस्वी तुमचा आहे, आमचा आहे, सर्वस्वी आपला आहे. मी आपला म्हणून मी शेतकरी भेटले होते, त्यांनी काय सांगितलं, माझ्याकडे पैसे सगळे, पण मी काय करतो, जातो उधार आणतो, 50,000 झाले की भरून देतो. पैसे असतानाही तुम्ही या चुका करतात. मग तुमच्या लक्षात येऊ द्या. बघा शेतकरी मित्र, ज्यावेळेस नगदी पैशानं तुम्ही घ्याल, मला पैशावर बोलायचं नाही, पण बोलतोय कारण तुमच्याकडून ह्या चुका होत आहेत. तुमच्याकडे जर असतील तर नगदी पैशानं औषधं आणा. बार्गेनिंग होती औषधांमध्ये, रेट कमी होतात. कुठलाही व्यक्ती तुम्हाला उधार द्यायचंय तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवू नका की तो कमी रेटमध्ये देईल, कारण इव्हन मी सेवाभावी संस्था ओपन केलेली नाही, किंवा मी गाडगे महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो नाही. मला संसार आहे, माझे 2 लेकर आहेत, माझी बायको आहे, तिचे नखरे उचलायचे, पोरांच्या सगळ्या गोष्टी करायच्या, मला पैसा कमवायचा आहे. फक्त तो तुम्हाला द्यायचा की नाही द्यायचा हे तुम्ही ठरवायचंय. मी इतकं ओरडून तुम्हाला सांगू लागलो की खर्चाची बचत तेव्हाच होईल, अशी सहज होणार नाही. मी बोललोय म्हणून खर्चाची बचत होत नाही, तुम्हाला ती करावं लागेल. की शेतकरी पहिल्यांदा ते उधारीत आणायचे, त्याला सारखाच भाव समजा. आज आम्ही दोघं सोबत गेलो, त्याने सांगितलं ही असं, आता ते नगदी घेते, ते हे मटेरियल एवढ्याचं नाही,
कमी करतो का जाऊ दुसरीकडे, हा लगेच 150 रुपये कमी, 200 रुपये कमी होतात. होतात ना. मग ती तेच औषध मी घेतलं तर मला ते जेवढे न तेवढे जे बाकीचे बिल ते तेवढेच लागतात. लागतात ना. मग हा दोष कोणाचा? का तुम्ही दुकानदाराला नगदी देत नाही, का कंपनीवाल्याला नगदी देत नाही, तुम्ही उधारीत घेणार, बरोबर. वरून म्हणणार आमचा खर्च वाढला. अहो, खर्च कमी करण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील. पुन्हा हा झाला पैशाचा विषय, दुकानदार कंपनी असेल यांच्यासोबत नगदी उधारीचा विषय. पण ते होत असतानाही शेतीकडं जे लागतं तेच द्या. पुन्हा सांगतो, झाडाला भूक नाही आणि बळजबरी खाऊ घालू लागले, काय गरजच नाही. गरज नाही. आता 10 दिवस झाले, जर मी नसतो आलो तर अजून काहीतरी सोडलं असतं. ह्या 10 दिवसात आमचा 10,000 खर्च झाला असता. कारण आम्हाला उघाड भेटली, हा. तर आम्ही खातं द्यायला नव्हते, काही देऊन आम्हाला टाकणं होतं. आम्हाला ह्या 10 दिवसात त्याचं काही जाणीवच झाली नाही. पण जर कदाचित मी नसतो तर तुम्ही ते उद्योग झाले असते. 10,000 आमचे झाले. मी अजून सांगितलं की किमान आपल्याला 15 दिवस यात काही करायचं नाही, गरज नाही. जो वाचल तो कोणाचा खर्च आहे, आमचा. आणि जर शेतकरी मित्र मी जरी सांगत असलो, पण तुम्हाला झाडं तर सांगताय ना की आपल्याला आवश्यकता आहे की नाही आहे, त्याला भूक लागली, तहान लागली, हे तर कळतं ना. तेवढं तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता ना. आमचं हे आम्ही याच्यात पपई लावलेली, हा, हे झाड आपलं औषध सोडायच्या अगोदर जमिनीलाच खेळत होतं आणि पिवळं होतं. आता याच्यात एवढा बदल तेवढं झाड हे त्याचे 10 दिवस अगोदर हे खालचे पान आहेत त्याचे, आणि आता हे 10 दिवसात हा बदल तर झालाच, पानाची साईज आणि हे झाड एकदम स्ट्रॉंग झालं. शेतकरी मित्र आणि बघा, काहीच नाही दिलेलं त्यांनी, फक्त आल्याला जे औषध सोडलं त्यात त्यानं काम करून घेतलं. शेतकरी मित्र याच्यासाठी सांगतो, वारंवार चिडतो, बोलतो, कदाचित तुम्हाला वाईटही वाटत असेल, पण खर्चाला आळा घालाव आणि उत्पन्न चांगलं काढण्याचा प्रयत्न करा. नुसतं खर्चाला आळा घालून होणार नाही, पण ज्याची गरज आहे ते द्या, उत्पन्न निघल, उत्पन्न 100% निघल. बऱ्याचशा मुलांचं उदाहरण पहा, क्लासेस लावल्या जातात, शाळेचा अभ्यास आहे, तरी मुलगा 70-80% पुढे जात नाही. आणि ज्या लेकरांना क्लास नाही माहिती, फक्त घरचा अभ्यास माहिती, ते 90-95% मार्क घेतात की नाही. ते त्याच्या बरोबरीत तर क्लासवाल्याच्या सोबत चालतात की नाही, क्लासवाल्याच्या सोबत चालतात. मग तुम्हाला काय गरज आहे क्लास लावायची? जेवढी गरज आहे तेवढंच द्या ना, बरोबर आहे की नाही. बरोबर, जेवढी गरज आहे तेवढंच द्या मित्र. लय कळतो, वाटतं प्रामाणिकपणानं. कारण शेतकरी, मी वारंवार सांगत आलो, माझी शेती आईवडील शेतातच राबले म्हणून वारंवार ही गोष्ट सांगत येतो. बऱ्याचशा लोकांना चुकीचं वाटत असेल मला माहित नाही, पण एक प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमचे पिकं कमी खर्चात निघावं, तुमचा खर्च कमी व्हावा. मी जसं गाडीत फिरतो, मला ती अपेक्षा आहे की तुम्ही पण गाडीत फिरावं, नक्कीच फिरावं असं वाटतं. धन्यवाद मित्र. काही चुकलं असेल माफ करा. धन्यवाद.